एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत आणि कुठल्या विषयावर बोललेत त्याविषयीची ही बातमी आहे। जनतेचा पैसा विकास कामांकरताच खर्च करा, उधळपट्टी थांबवा, जनतेच्या कामांवर हा फोकस झाला पाहिजे, पैसा सुद्धा जनतेच्या कामांवरच खर्च झाला पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत। का म्हणालेत? कारण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे इनोवा गाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव होता। या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी नोंदवलेली आहे। सभागृह नेते गणेश खणकर यांनी हा प्रस्ताव मांडलेला होता, त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांनी नाराजी नोंदवलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकास कामांकरता खर्च करा आणि जनतेच्या कामांकडेच फोकस करा। देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दामध्ये नाराजी नोंदवलेली आहे आणि पालिकेतील सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावलेले आहेत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी बोलूया। तुषार, या प्रस्तावासंदर्भात आज काही चर्चा झाली का मुख्यमंत्र्यांसमोर आणि मुख्यमंत्र्यांनी जी नाराजी नोंदवलेली आहे त्यांचं नेमकं म्हणणं काय होतं? नक्कीच सुवर्ण, आपण पाहिलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई महानगरपालिकेतल्या कामकाजावरती सूक्ष्म लक्ष ठेवून आहेत। यापूर्वी देखील मुंबई महानगरपालिकेतल्या सत्ताधारी पक्षातल्या नगरसेवकांची जेव्हा बैठक घेतली त्या बैठकीमध्ये सर्व नगरसेवकांना आदेश व सूचना देण्यात आल्या होत्या की जनतेचा पैसा हा जनतेच्या कामासाठीच आपण वापरला पाहिजे, त्या पैशाची कुठेही उधळपट्टी करता कामा नये। सत्ताधारी पक्षाकडून एक नवीन प्रस्ताव आणण्यात आला होता आणि तो प्रस्ताव होता स्कॉर्पिओ गाड्या व्यतिरिक्त आपल्याला प्रामुख्याने इनोवा गाड्या आपल्याला भाडे तत्वावर घेण्यासंदर्भातला। मात्र या प्रस्तावासंदर्भामध्ये आपल्याला सर्व पक्षांनी आपला चौफेर टीका करताना पाहायला मिळाली। या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भातलं ब्रीफिंग घेतलं आणि त्यानंतर सभागृह जे गटनेते आहेत गणेश खणकर यांनी जो प्रस्ताव मांडला होता त्या प्रस्तावाला त्यांनी विरोध दर्शवण्याचं पाहायला मिळतंय आणि त्यांनी स्पष्ट सूचना वजा आदेश दिलेले आहेत। जनतेचा पैसा हा विकास कामांसाठीच खर्च करा, जनतेच्या पैशावरती उधळपट्टी करू नका। ज्यांना 25 वर्ष महानगरपालिकेमध्ये स्थान होतं त्यांना डावलून जर आपल्याला जनतेने महानगरपालिकेमध्ये बसवला असेल तर जनतेच्या पैशाचा उपयोग योग्य ठिकाणी झाला पाहिजे, जेणेकरून जनता आपल्यावरती विश्वास ठेवेल। अशा कडक शब्दात आपल्याला खडेबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई महानगरपालिकेतल्या सत्ताधारी पक्षातल्या प्रमुख नेत्यांना हटवल्याचं पाहायला मिळते। नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तुषार। मुंबई महापालिकेमध्ये विद्यार्थ्यांची वरळीच्या नेहरू सेंटरला मोफत सहल आयोजित करण्यात आली, पण शाळेची सहल निघण्यापूर्वीच वाद झाला। सहलीकरता महापालिकेकडून 87 लाखांचं कंत्राट दिलं गेलं। निविदेची अट शिथिल करून सहलीचं कंत्राट दिलं म्हणून विरोधकांकडून शालेय सहलीवर प्रश्न उपस्थित केले गेलेत। विद्यार्थ्यांच्या अल्पोपहार आणि भोजन व्यवस्थेकरता फूडलिंक कंपनीला 87 लाखांचं थेट कंत्राट देण्याचा प्रस्ताव आहे। नेहरू केंद्रातील कॅटरिंगची सेवा फक्त फूडलिंककडेच असल्यानं मोनोपोली असल्याचा प्रशासनाचा दावा आहे। मुंबई महापालिका अधिनियमाप्रमाणे 3 लाखांपेक्षा जास्त खर्चासाठी निविदा आवश्यक असते। मग या प्रकरणामध्ये निविदा अट शिथिल करण्यासाठी शिक्षण समितीकडे प्रस्ताव का देण्यात आला असा प्रश्न विचारला जातोय। पुढच्या बातमीकडे वळूया। मुंबईतील प्रसिद्ध एअर इंडिया इमारतीचा ताबा राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच घेतला। आता या इमारतीतील कामाबाबत आज मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण होतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी हे सादरीकरण केलं जाणार आहे की एअर इंडियाच्या इमारतीमध्ये कुठे कुठला विभाग असेल, कशा प्रकारे तिथे नियोजन मंत्रालयातल्या कामकाजाचं करायचं याविषयीचं सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर केलं जाणार आहे। एअर इंडिया इमारतीमध्ये लवकरच काही विभाग मंत्रालयातले स्थलांतरित होणार आहेत, त्याच्याविषयीचं हे सादरीकरण आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठक सभागृह सुद्धा एअर इंडिया इमारतीतच न्यायचं का या संदर्भातला विचार सुरू आहे। आज या संदर्भातलं सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर वर्षा या निवासस्थानी होणार आहे। जातनिहाय जनगणना आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ओबीसी समाजाला हक्क आणि प्रतिनिधित्व मिळावं या मागणीकरता सकल ओबीसी समाजाच्या वतीनं मंडल यात्रा सुरू झालेली आहे। भंडारा इथून यात्रेचा शुभारंभ झाला। ती विदर्भातील 11 जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करते। 3 ते 9 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या या यात्रेच्या पहिल्या दिवशी
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। यात्रेचा समारोप 9 ऑगस्टला चंद्रपुरात होणार आहे। आता मंडल यात्रेला सुद्धा सुरुवात झालेली आहे। आता 3 तारखेपासून इथे सकल ओबीसी महामोर्चातर्फे 3 तारखेला फार एक जंगी जाहीर सभा आहे आणि त्यानंतर इथूनच मग भंडारा शहरामधून मिरवणूक निघेल, म्हणजे यात्रा निघेल आणि ती मग मौदा आणि मग नागपूर आणि इतर त्या विदर्भातल्या जिल्ह्यामधून जाऊन पुन्हा मग चंद्रपूरला 9 तारखेला तिथे सांगता होईल। ओबीसीच्या हक्कासाठी, अधिकारासाठी या मंडल यात्रेचं आयोजन केलं आहे। भंडाऱ्यापासून सुरू होऊन ही यात्रा 11 जिल्ह्यातून फिरून चंद्रपूरला याचा समारोप होणार आहे। दरवर्षीची यात्रा आमचे काही कार्यकर्ते पदाधिकारी काढली जातात आमच्या सकल ओबीसी महामोर्चाच्या माध्यमातून। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोडोली ग्रामविकास सेवा सोसायटीमध्ये मतदानाचा अधिकार देणाऱ्या ठरावासाठी पैशांची बोली लावल्याचा प्रकार घडलाय। 70,000 रुपयांपासून सुरू झालेली बोली 2 लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचं बघायला मिळालं। या प्रकारामुळे सहकार क्षेत्रातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरणही तापलंय। बँकेमधले ठराव हे आणि बँकेची सत्ता यावी यासाठी ज्या प्रकारचे व्यूहरचना केल्या जात आहेत आणि त्याचाच हा भाग म्हणून असा आहे की गावाने ठरवलं आता संचालक आणि सदस्यांना आणि ठराववाल्याला देण्यापेक्षा आपण त्याचा लिलाव करायचा आणि तो लिलाव करून मग आपल्या गावाला त्या ठिकाणी निधी घ्यायचा, रक्कम घ्यायचा। मला वाटतं की खरं म्हणतं ते दुर्दैवाची गोष्ट आहे आणि ते पण जाहीर पेपरामध्ये येत आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता लोकशाहीतून निवडणुका हा संपलेल्या आहे। आता सत्ता, पैसा आणि हुकुमशाही, दडपशाही याच्यातून असा प्रकार होतोय हे दुर्दैवाचं आहे। निदान सातारा जिल्ह्यामध्ये ही आता प्रथा सुरू झाली आहे, मागच्या जिल्हा परिषदेपासून वगैरे या पद्धतीने सुरू झालेलं आहे। त्यामुळे मला वाटतं की आता सामान्य माणसाला आवाज उठवणं किंवा त्या लोकशाहीचा हक्क बजावण्याचा काळ आता हळूहळू संपत चाललेला आहे। अमरावतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एक आयोजित कार्यक्रम केला गेला होता आणि या कार्यक्रमामध्ये भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर नाव न घेता टीका केलेली आहे। काही लोक प्रसिद्धी करता आकडे फुगवतात आणि श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात असा टोला त्यांनी लगावला। माझं रक्तच भाजपचं आहे असं सांगत आपण प्रसिद्धीपेक्षा प्रत्यक्ष कामावर विश्वास ठेवतो असं पोटे म्हणाले। कारण भारतीय जनता पार्टीमधले जे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ना त्यांना काम करायचे हे आहे। असं गावात असं दिंडोरा वाढवण्याचे हे नाही। तिकडे येत असताना मला एका जणाने हे टाकायचा प्रयत्न केला, शेला भारतीय जनता पार्टी। मी म्हटलं यार शेला तर माझ्या रक्तातच आहे, मी तर भारतीय जनता पार्टीतच माझ्या रक्त आहे। जे नवीन येऊन राहिले ते फुगड्या खेळून राहिले त्याला भले टाका लागत शेला। नाशिकची बातमी बघूया। नाशिकमध्ये खड्ड्यांवरून आरोप प्रत्यारोप, वाद प्रतिवाद बघायला मिळतात। नाशिक शहरातील खड्ड्यांवरून राजकारण तापलंय। आत्ता राजकारण तापण्याचं कारण असं की छगन भुजबळ यांना नाशिकचे पालकमंत्री करा आणि नाशिककरांना खड्ड्यातून बाहेर काढा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे। नाशिक शहराच्या वेगवेगळ्या चौकांमध्ये मोठमोठे होर्डिंग्स लावण्यात आले। हे जे होर्डिंग आहे तसे मोठमोठे होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भुजबळ साहेबांना नाशिकचं पालकमंत्री करा आणि नाशिकला खड्ड्यातून मुक्त करा असा आशय या बॅनरवर लिहिण्यात आलाय। या होर्डिंगमुळे शहरात राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। नाशिकच्या गंगापूर नाका, सिटी सेंटर मॉल, मायको सर्कल, चांडक सर्कल, जुना आडगाव नाका परिसर, मुंबई नाका परिसर या भागात वेगवेगळ्या ठिकाणी हे होर्डिंग्स लावले गेलेले आहेत। अगदी 2 दिवसांपूर्वी भुजबळ, संजय राऊत आणि गिरीश महाजन या तिघांमध्ये यावरून कलगीतुरा रंगलेला होता या खड्ड्यांवर। जळगावातल्या तरसोद पाळधी बायपासच्या पुलाचा भराव कोसळला। या कोसळलेल्या भरावाची पाहणी मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांनी केली। दोन्ही सत्ताधारी मंत्र्यांनी रस्त्याचं काम करणारा ठेकेदार याला खडे बोल सुनावले आणि संताप नोंदवला।
हा पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली असती अशी भीती सुद्धा त्यांनी व्यक्त केली। या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करणार आहे, ठेकेदारावर गुन्हा दाखल करू अशी मागणी मंत्र्यांनीच केलेली आहे। राज्यातले जे मंत्री आहेत, मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील या दोघांनीही जळगावमधल्या या पुलाची पाहणी केली। या पुलाचा भाग कोसळला, पाळधी इथल्या पुलाचा भाग कोसळला। जर पूर्ण पूल कोसळला असता तर किती मोठी दुर्घटना घडली असती असा प्रश्न गिरीश महाजनांनी उपस्थित केला। गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील असं म्हणालेत की आता या सगळ्याची तक्रार आम्ही गडकरींकडेच करणार आहोत आणि ठेकेदारावर नक्की कारवाई होईल असा आमचा प्रयत्न असेल। अतिशय विषय गंभीर आहे, अतिशय गंभीर विषय या ठिकाणी आहे। अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या ब्रिजवर थोडाफार पाऊस पडला म्हणजे काही फारही पाऊस तर मी असं म्हणेल, पाऊस आम्ही काल एक पाडलेले आहेत। आता आम्ही कोकणातला पाऊस पडला, पालघरला पाहिलं, रायगड पण छोटासुद्धा पूल 2-5 कोटीचा धसलेला नाही, पण ज्या पद्धतीने या ठिकाणी ही सगळी माती धसलेली आहे हा अतिशय गंभीर आहे। माननीय गडकरी साहेबांच्या कानावर मी सर्व टाकलेलं आहे, त्यांनी सांगितलं की जर कडक ॲक्शन आपण त्या ठिकाणी घेऊ, पण मोठी दुर्घटना टळली असे म्हणायला हरकत नाही। अन्यथा या ठिकाणी वाहनं चालले असताना जर असं झालं असतं तर मला वाटतं मोठी दुर्घटना या ठिकाणी झाली असती। पुढची बातमी पुण्यामधून आपण बघूया। पुण्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आंदोलन केलं। COEP कॉलेजच्या, हे गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे, या COEP कॉलेजच्या विरोधामध्ये विद्यार्थी परिषद आक्रमक झालेली होती। COEP कॉलेज फीवाढ विरोधात कॉलेज प्रशासनाविरोधात हे आंदोलन करण्यात आलं। या कॉलेजनं म्हणजे कॉलेज प्रशासनानं नियमाच्या बाहेर जाऊन फीवाढ केली आहे। विद्यार्थ्यांना विश्वासात न घेता 89% फीवाढ करण्यात आली असा आरोप करण्यात येतो आहे। ठिकाणी विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता मोठ्या प्रमाणात फीवाढ या ठिकाणी केलेली आहे। ही फीवाढ विद्यार्थ्यांना आधी सांगण्यात आलेली नाही आणि नियमांच्या विरोधात जाऊन या ठिकाणी या विद्यापीठाने फीवाढ केली। इथे शिकणारा विद्यार्थी हा गोरगरीब विद्यार्थी असतो, त्या विद्यार्थ्याला ही फीवाढ परवडणार नाही। त्याच्यामध्ये कुठलाही नियम लावण्यात आलेला नाहीये, अतिशय नियमबाह्य पद्धतीने ही अनियमित फीवाढ केलेली आहे। सामान्य घरातील विद्यार्थ्यांना कुठलाही न परवडणारी फीवाढ आहे। कुलगुरु सर नीचे आके डिस्कशन नहीं करे, ये आंदोलन चालू रहेगा। ये पहली बार नहीं है कि हम उनसे डिस्कशन करने आए, इसके पहले भी उनसे 3 बार बात हो चुकी है। उन्हें इस बात पर कुछ अगर काम नहीं करना है तो ये आंदोलन चालू रहेगा। मुंबई नाशिक महामार्गावरच्या भारंगी नदी परिसरामध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात TDRF जवानाचा मृत्यू झाला। कामावर जात असताना बुलेटचा अपघात झाल्यानं ही घटना घडली। गंभीर जखमी अवस्थेत या जवानाला रुग्णालयात दाखल तर केलं, पण उपचारादरम्यानच मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये। या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। महिला लोकप्रतिनिधींचे कथित आक्षेपार्ह ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या प्रकरणात शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय आणि या सगळ्या प्रकरणाची CID चौकशी करा अशी मागणी या पत्राद्वारे नीलम गोरेंनी केलेली आहे। ऑडिओमध्ये AIचा वापर केला गेलाय का याचाही तपास करावा अशी मागणी या पत्रात त्यांनी केलेली आहे। संबंधित सगळ्या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, महिलांचा सन्मान आणि सुरक्षिततेचं संरक्षण करण्याची गरज आहे असं वक्तव्य त्यांनी या पत्रामध्ये केलं आहे।